प्रकारे बघूया, ब्लॉग कंटिन्यू करूया. आज आहे 31 तारीख आणि 31 तारखेला सगळेजण पार्टी करतात, पण आपण 1 तारखेला मस्तपैकी देवाचं दर्शन करायला जाऊया आणि चांगले विशेष मागूया. आणि अशाच प्रकारे तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर या चॅनलला फॉलो करून ठेवा. तुम्हाला नेहमी चांगले ट्रेड भेटतील आणि तुम्हाला काहीतरी चांगलं शिकायला भेटेल. तुम्हाला असेच जर शिकायचे असेल, ट्रेडिंगमध्ये नॉलेज घ्यायची असेल तर या चॅनलला आणि सरांच्या चॅनलला फॉलो करून ठेवा. तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल मी. कोणाला करायचं तर करू शकता, कारण की तुम्हाला तर प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं आणि शिकायचं चांगलं, तर या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आता भेटूया आपण रुपेशकडे आणि रुपेशला बोलूया की जाऊया आपण आता आणि रुपेशच्या गाडीमध्ये बसूया, मस्तपैकी तिकडनं जाऊया सप्तशृंगी मातेच्या गडावर. सर्वात अगोदर शिर्डीला जाऊया आणि शिर्डीवरनं जाऊया सप्तशृंगी मातेच्या गडावर. आता 31 तारीख आहे आज आणि उद्या आहे 1 तारीख. याचप्रमाणे 1 तारखेला तर दर्शन घ्यायचं असेल तर आपल्याला आजच निघायला लागेल दुपारी. तर जरा मी तयारी करायला लागतो आणि प्लॅनिंग करतो. चला आता भेटूया आपण रुपेशच्या घरी. अशा प्रकारे आपण रुपेशकडे आता पोहोचतोय. तुम्ही की सिनेमॅटिक्स एन्जॉय करा आणि तुम्हाला मी सांगतो कसं जायचं असतं ठाण्यावरनं. तर तुम्ही ते नंतर डिस्क्रिप्शनमध्ये बघून घ्या कसं जायचं असतं, तुम्हाला डायरेक्शन देतो. ओके, आता भेटूया रुपेशकडे. आता मस्तपैकी आम्ही पोचलोय मी रुपेशच्या घरी. आता रुपेशच्या घरी पोचल्यावरती मस्तपैकी आता त्याला उठवूया आणि नेऊया. तसं दिसतंय मला समोर फिरतोय हा. हो मॅडम, तुम्ही झाला का तयार? मस्तपैकी रुपेशची मम्मी पण झाली तयार. आता आपण निघूया. हा कुठे गेलाय? काय? हो बनवतो ना. रुपेशचे बाबा पण झालेत रेडी. हे भावा कुठे आहेस? कुठे आहे गाडी? हा बघा मस्तपैकी आलाय आणि वाट बघतोय बाई गाडीची. कोणीतरी घेऊन गेलाय गाडीला. कुठे रे? कुठे? बघा आपली गाडी आणि हा बघा व्ह्यू. बाहेरून मस्त व्ह्यू येतोय आणि याच बिल्डिंगच्या 2 बिल्डिंग सोडून आपला रूम आहे मस्तपैकी. थोड्या दिवसामध्ये तुम्हाला इकडनं पण ब्लॉग दिसेल आपला. बघू शकता मस्तपैकी नजारा आहे आणि या साईडला पण मस्त बिल्डिंगचा नजारा आहे. हे भावा हे काय घेतलंस? मीटिंग अटेंड करायची बरं का 7 वाजता. रेंज राहू दे, रेंज राहू दे. तर भावा आपण चाललो कुठे? पहिले शिर्डीला, नंतर वणी सप्तशृंगी. आता 2 स्पॉट आम्ही मस्तपैकी व्हिजिट करणार आहे. गणपती बाप्पा ताई आमची म्हणजे वाट बघते व्हिडिओची. ताईला दाखवतो आता आम्ही मस्तपैकी जाणार आहे आणि मस्तपैकी ती मिस करेल आम्हाला. बघूया. अशा प्रकारे आम्ही पोहोचलो टोल नाक्यावर. रस्ता खराब आहे तरी पण टोल घेतला. हा ना, एवढे रस्ते खराब आहे, टोल नाक्यावर टोल घेतात. काय सीन काय? बरोबर ना, बरोबरच नाही आहे भाई. सरकार बिग काही आहे. आता थोड्या टायमामध्ये म्हणजे आता आमचा 3 तासाचा प्रवास आहे काहीतरी फक्त आणि 3 तासामध्ये आम्ही पोहोचणार आहे. आणि प्रकारे आम्ही मस्तपैकी चहा नाश्ता करायला थांबलोय आणि मस्तपैकी इकडे चंद्र नाही सूर्य पण दिसतोय आणि श्रीदत्त म्हणून एक आमचं एक मस्तपैकी हॉटेल दिसतंय, ढाबा टाईप आहे. आता मस्तपैकी नाश्ता वगैरे करूया आणि तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरती ती ग्लो आला आहे. हा ग्लो म्हणजे पाय पाण्यात आलं म्हणून आला आहे. जाऊया आतमध्ये. कसं वाटतंय? कसं वाटतंय? कसं वाटतंय का? छान छान, एक नंबरच वाटतंय. आता आम्ही घाटामध्ये आणि घाटामधून थोड्या टायमाने आम्ही वरती येणार आहे. आता बघू शकता शिर्डी फक्त इकडनं आता 1.5 तासावरती. भेटले का तुम्हाला पैसे? काय सुंदर आहे मला काय. अशा प्रकारे आता आम्ही थांबलोय समृद्धी महामार्गाच्या इथे आणि बघू शकता याला हा कुठे घेऊन आलाय सुलभ शौचालय. बाय वाटेमागे समृद्धी महामार्ग आहे आणि त्याच्या इथे टोल आहे आणि त्या हायवेवर आम्ही जाणार आहे. तर भावाचं असं म्हणणं आहे की रस्त्यामध्ये कुठेच काय थांबू शकत नाही, त्यामुळे टँकर इथे खाली करायचं आहे. आता आम्ही भोजनालयामध्ये मस्तपैकी 4 हजाराचे तिकीट काढले आणि इथे भोजनालयामध्ये मस्तपैकी आलो आहे. बघू शकता की शिर्डीमध्ये पोहोचलो आहे आणि आता साई भोजनालयाची इथे आम्ही आलो आहे आणि काय बोलतो VIP मध्ये आम्ही मस्तपैकी तिकीट घेतली आहेत. आता मस्तपैकी वरती आम्ही जेवण करणार आहे. या साईडला बाथरूम आहे, या साईडला जेवायला आहे.
शिर्डीमध्ये पोहोचलोय आणि आता आम्ही सगळे इथे बॅगा वगैरे ठेवून मोबाईल वगैरे सगळे इथे Option नाही ठेवून का? हा. Full आहे सगळं. सगळ्याकडे म्हणजे रूम वगैरे फुल आहेत. आता आम्ही इकडनं आता बॅग वगैरे ठेवून वगैरे आम्ही निघणार आहे आता आणि लवकरच आता शिर्डीमध्ये म्हणजे साईबाबांच्या मंदिरात जाणार आहे. एक तास त्याच्यात हां शोधण्यामध्ये गेला ना. जेवण वगैरे झालं आहे आमचं करून मस्त साध्यांमध्ये तुम्ही बघू शकता आत्ताच. आणि आता सगळं मोबाईल वगैरे आत ठेवायचं तर आम्ही दर्शन वगैरे करून आता बाहेर येऊ. आता भेटूया दर्शन करून. अशा प्रकारे मस्तपैकी दर्शन झालं होतं आमचं आणि रात्री आम्हाला उशीर झाला आणि आम्ही सेकंड सप्तशृंगी मातेच्या गडावरती जायचं होतं आम्हाला, त्यामुळे आम्ही लगेच निघालो रात्री जायला. आणि आता बघू शकता आम्ही इथे 1 तासामध्ये आता पोचणार आहे सप्तशृंगी मातेच्या गडावरती म्हणजे वणीला. तर आता आपण जाऊया वणीला, बघूया तिकडे काय होतं. यस भावाची चांगली हालत खराब होते कारण की मस्तपैकी 24 तासच गाडी चालवतोय. 24 तास हा, झाले ना रे. नाही 24 तास नाही. समोर बघू शकता आता मस्तपैकी हा व्ह्यू आहे आणि हा व्ह्यू शेअर करत आम्ही इथं समोरचा फ्रंट व्ह्यूवरती आम्ही मस्तपैकी रूम बुक केलेला आहे. तिकडनं मस्त नजाऱ्याची मजा घेत आता इकडनं कॉफीची चुस्की घेत आम्ही हा नजारा एन्जॉय करणार आहे. आणि करतोय म्हणजे मजा घेतोय आणि इकडनं वणीचा गाडी या साईडने चालू होतोय इकडनं आणि या इकडनं या व्ह्यूवरून आम्ही आता वरती जाणार आणि वरती गेल्यावरती तुम्हाला दाखवतो घाटाचे असे म्हणजे नजारे. तर ते तुम्ही बघाच. पण इकडे आल्यावरती एक मस्त असं एक वाटतं की तुम्हाला एक दाखवतो याच्यानंतरची क्लिप. अशी तुम्ही क्लिपमध्ये बघू शकता किती क्लीन आणि किती असं म्हणजे निसर्गाचं एक मस्त वातावरण आहे. असं म्हणजे कधीतरी म्हणजे व्ह्यू तुम्ही म्हणजे एन्जॉय करायला येत जा इकडे. की तुम्हाला इथं रूम आहे ना खूप कमी रेटमध्ये भेटून जातील आणि समोर म्हणजे तुम्हाला दाखवतोच असे शॉर्ट्स की त्याच्यामध्ये तुम्हाला समोर म्हणजे चांगला असा व्ह्यू असणार रूम तुम्हाला खूप कमी रेटमध्ये भेटून जातील वणी घाटाच्या अगोदर चढण्या अगोदर. त्यामुळे तुम्ही असं म्हणजे जर तुम्हाला फिरायचा कुठे प्लॅन असेल असा कधी असं संडे किंवा सॅटर्डे यायचा तर तुम्ही अशी येऊ शकता आणि फिरू शकता कारण की तुम्हाला म्हणजे जास्त कसं म्हणजे असं एक्सपेन्सिव्ह नाही पडणार आणि तुमच्या म्हणजे बजेटनुसार असे म्हणजे तुमची रूम भेटून जातील असे चांगले. आता लॉस थोडासा टाईम झाला आहे आणि आता मी कुठेतरी जाऊन नाश्ता करतो आणि नाश्ता करून मस्तपैकी आता आम्ही वणीच्या घाटामध्ये चालू करणार आहे. तर थर्स्ट टाईममध्ये आपण भेटूया वरती आणि नाश्ता करूया मग वरती जाऊया. काय बोलतो नाश्ता करायला जायचा आता लय जोराची भूक लागली. अशा प्रकारे सप्तशृंगी मातेच्या गडावरती आम्ही पोचलो आहे आणि आता थर्ड टायमामध्ये आम्ही क्रेननी वरती जाणार आणि मस्तपैकी दर्शन करणार. आणि आज गर्दी असण्याचे खूप जास्त चान्सेस दिसत आहे कारण की इथं खूप जास्त पार्किंग झाली आहे पार्किंग लॉटमध्ये. पार्किंग करायची असेल तर इथं 50 रुपये पार्किंग आहे आणि काहीतरी म्हणजे असे चार्जेस वाढत राहतात 2 तासानुसार. आता बघूया वरती जाऊन. इकडे बघ आम्ही क्रेन मध्ये जाणार आहे. काय बघते खाली जायचंय भावा फ्लाईट मध्ये. भीती वाटत. आमचं मस्त दर्शन झालंय आणि आता आम्ही म्हणजे फुल म्हणजे 2 देवस्थान आमची फिरून झाले आणि आता मस्तपैकी जेवण करू आणि जाऊ घरी. नाही तर नाश्ता करून घरी जाऊ कारण की आता टाइम झालाय 5 वाजले. हे भाई चिकन खायला बोलतोय चाले देवीचं मंदिर झालं का तर कडबीट टाकेल मी.
जागेवर थांबलो आहे हॉटेल खंडवा.com. या हॉटेलमध्ये मस्तपैकी चिकन मटन सगळ्या प्रकारचे म्हणजे व्हेज नॉनव्हेज सगळ्या गोष्टी भेटून जातात. आणि तुम्हाला पण यायचं असेल इकडनं नाशिकवरून हायवेवरून येताना तर या ठिकाणी स्पॉटवरून तुम्ही व्हिजिट करा, कारण की वास खूप छान येतो आहे आणि आम्ही आता मस्तपैकी जाऊन खाणार आहे. खूप जोरात भूक लागली आहे, जेवणार आहे. आणि इकडनं मी ब्लॉग एड करतो कारण की आता जाणार इकडनं ठाण्याला पोहोचणार 2 तासामध्ये, सॉरी 3 तासामध्ये पोहोचणार आहे. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असे नवनवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग बघायला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इट्स ओके, चला बाय.